पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून 2 मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत। शिवम नगर फेज 1 1.5 गुंठ्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध। संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड, प्रशस्त 30 फूट रुंदीचे रस्ते, स्ट्रीट लाईटची सोय, प्लांटेशन, बाकडे, प्लॉट डिमार्केशन। चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट। संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर। मोबाईल नंबर 9763 037 257 8788 1517 39 84 82 91 99 99। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी माढा मतदारसंघात भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे महायुतीच्या प्रचारापासून दूर राहिल्याचं दिसून आलं होतं। मात्र ते महाविकास आघाडीच्या स्टेजवर देखील प्रचारासाठी उघडपणे गेल्याचं दिसून आलं नाही। मात्र याच वेळी माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि माजी आमदार राम सातपुते यांच्याकडून रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्यानं कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली होती। विधानसभा निवडणुकीनंतर तर माशिरस मतदारसंघात 1,08,000 मते घेतलेल्या राम सातपुते यांनी वेळोवेळी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडत आमदार मोहिते पाटील यांनी जनाची नाही तर मनाची लाज असेल तर राजीनामा द्यावा अशी ही मागणी केली होती। तर त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणीही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली गेली होती। यातूनच भाजपने आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना कारणे दाखवा नोटीसही पाठवली होती। त्याला उत्तर देण्याचा कालावधी उलटून गेला तरी नोटीसचं उत्तर दिलं गेलं नाही। याबाबत खुलासा होऊ शकला नाही। तर दुसरीकडे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या एक्स हँडलवर डीपीवर अजूनही पंतप्रधान मोदी आणि भाजपचे निशाण कायम आहे। आता भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई करणार का याची उत्सुकता कायम असतानाच याबाबत कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी पंढरपुरात बोलताना महत्त्वपूर्ण विधान केलंय। पहा काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन। काम केलं पण ते झालेलं नाही। आता मागणी होती परत एकदा रणजितसिंह मोहिते पाटलांवर कारवाई काय नक्की आकच बुद्धीने कुठे आम्ही कारवाई करणार नाही। तक्रार काही असेल स्पेसिफिक त्याच्यामध्ये काही कुठे चुका केल्या असेल त्याच्यामध्ये काही गैरव्यवहार असेल तर या संदर्भामध्ये चौकशी होईल। पण आकच बुद्धीने सरकार कुठलंही या ठिकाणी कारवाई करणार नाही। पण तुम्ही जर चुका केलेल्या असतील याच्यामध्ये काही गैरव्यवहार असेल ज्या तक्रारी त्या करतायत ती जर असेल तर निश्चित कारवाई त्या संदर्भात होईल।